तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे। देश बदलायचा असेल तर स्वतःची नैतिकता बदला, अन्यथा आंदोलनाला पाठिंबा दिखाऊ देशभक्ती ठरेल असं ते म्हणाले। भास्कर जाधवांना नैतिकतेचा पाठ नेमका कोणाला शिकवायचा आहे? स्टेटस नंतर आता ही चर्चा सुरू झाली आहे। पेपर लीक करणाऱ्यांप्रमाणे विकत घेणारेही दोषी आहे असंही ते म्हणाले। काय नीट पेपर ज्यांनी चोरले त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे। पण समाजामध्ये असा प्रामाणिकपणा आहे की चोरीची वस्तू मी खरेदी का करावी? चोरांनी चोरी केली म्हणून ती वस्तू थोडक्यात मिळते तर मी का घ्यावी? हा माझा स्वभाव धर्म जो आहे तो मी माझ्या स्टेटसमधून आज मांडलेला आहे, हस्ताक्षरामध्ये तो मांडलेला आहे की जेवढा म्हणजे आपण असं म्हणतो की लाच देणारा जेवढा गुन्हेगार तेवढा घेणारा गुन्हेगार, असं आपण शासकीय भाषेत म्हणतो। माझं तर म्हणणं की नैतिकतेचं अधःपतन जर झालं तर अशा पद्धतीच्या चोरांना आपण शिक्षा देऊ, पण दुसऱ्या मार्गानं दुसऱ्या प्रकारच्या चोऱ्या होणारच नाहीत असं म्हणता येणार नाही। म्हणून मी नैतिकतेवर भर दिलेला आहे। नैतिकता ही लोप पावता कामा नये, हे माझं ठाम मत आहे।